नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. काल संध्याकाळी सोशल मीडियावरती अजून एक बातमी प्रसिद्ध झाली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारा हप्ता जो आहे तो 4,500 रुपयांचाच, म्हणजेच लक्षात घ्या की 3 महिन्याचा लाभ आहे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. अशी बातमी लाखोंच्या संख्येवरती जर लाडक्या बहिणीने पाहिली असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये GR आणि त्यानंतर हप्ते वितरणाची प्रॉपर माहिती आपण देत आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण सांगितलंच आहे की साधारणतः 10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत हप्ते वितरण मिळण्याची, म्हणजेच हप्ते जे आहेत 2 हप्ते एप्रिल आणि मार्च महिन्याचे मिळण्याची शक्यता आहे. आणि याचबरोबर आता मे महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना मिळणार अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत. अगदी साम TV देखील असेल या न्यूज चॅनलवरती काल एक बातमी प्रसिद्ध झाली. तर याच्यामध्ये 3 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार अशा प्रकारची बातमी तुम्ही देखील पाहिलीच असेल. पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की 3 हप्ते मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. मिळत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, कारण का लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचा लाभ आहे तो मिळालाच पाहिजे. पण सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार केवळ मार्च आणि एप्रिल अशा 2च महिन्यांचा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि 10 ते 15 तारखेच्या आसपास हा लाभ आहे तो जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती की प्रतीक्षा करा, लाभ आहे तो लवकरच वितरित करण्यात येणार आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार 3 हप्ते येण्याच्या ऐवजी केवळ 2च महिन्याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना मिळणार आहे. आणि यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, तर या 2 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा GR येणार नाही आहे. आणि यामुळे लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा, म्हणजे जो शासकीय मान्यता देणारा GR आहे तो सोमवारपासूनच 15 तारखेच्या आसपास पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. GR प्रसिद्ध झाल्यानंतर आदिताई तटकरे यांची घोषणा आणि लाभ वितरण असा कार्यक्रम एकंदरीत असतो. त्यामुळे सध्या तरी आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचा GR आणि घोषणा होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे येणारा लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जे आहेत मार्च आणि एप्रिल ह्या 2 महिन्यांचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर लवकरच हा GR प्रसिद्ध होईल. सोमवारनंतरच आता लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची प्रोसेस अगदी पुढील आठवड्यामध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींना येणारा लाभ आहे तो 2च महिन्यांचा लाभ आहे तो मिळणार आहे. आणि याचबरोबर जे मागील थकीत लाभ आहे तो देखील मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा पात्र झाल्या आणि अशा लाडक्या बहिणींचा थकीत हप्ता आम्ही देतो अशा प्रकारची अपडेट त्यांनी सांगितली होती. परंतु अजून थकीत हप्ता आहे तो वितरित करण्यात आले नाही आहे. त्यामुळे येणारा लाभ आहे तो केवळ आणि केवळ लक्षात घ्या की मार्च आणि एप्रिल या 2च महिन्यांचा लाभ आहे तो येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. लाडक्या बहिणींना अजून 2 दिवस प्रतीक्षा करायची. आज आणि उद्या GR येणार नाही आहे. सोमवारनंतरच या संदर्भातील प्रोसेस होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. लाडक्या बहिणी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.